सिद्धू, भावना, जे घडलं ना ते खरंच खूप धक्कादायक आहे, त्रासदायक आहे. म्हणजे नीलांबरीचा राग, तिचा द्वेष या थराला जाऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाहीये. संपतराव या घराचा आधार होते. नीलांबरीच्या नीच कृत्यामुळे तो आधारच तुमच्यापासून हिरावून घेतला गेला. मला कल्पना आहे जे काही घडलं त्यामुळे सगळेच हादरून गेले असणार. पण भावना, सिद्धू, आता तुम्ही दोघांनीच सगळ्यांना सांभाळायचंय. एक लक्षात घ्या, आता तुम्हा दोघांना खूप खंबीर राहावं लागणार आहे. तुम्हा दोघांच्याही आधाराची गरज असणार आहे. रेणुकाताईंना, आजींना अधिराज पण पार खचून गेले असेल. संपतराव या घराचा आधार होते. त्या दुःखातून बाहेर येणं त्याला वेळ लागणार. म्हणजे हळूहळू येथील सगळे दुःखातून बाहेर. तोपर्यंत तुम्हा दोघांना सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागणार, समजून घ्यावं लागणार. आई, पण आमचा कोणाचाच विश्वासच बसत नाहीये ग, की घरातलीच एखादी व्यक्ती इतक्या टोकाला जाऊ शकते आणि घरातल्याच एका व्यक्तीचा जीव घेऊ शकते. डोक्यात सतत हाच विचार चालू आहे की पप्पांची काहीच चूक नव्हती हो या सगळ्यात, तरी त्यांना सगळं भोगावं लागलंय. सिद्धू, तू अगदी बरोबर बोलतोयस. पण काय ना, कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्याच बाबतीत का घडल्या, किंवा जे घडलं त्यात आमची काय चूक होती. या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो रे. आपल्या हातात फक्त जे घडलं ते भोगायचं एवढंच असतं. जानू, 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 ऐक ना माझं. जानू, काय ऐकत नाहीयेस तू माझं? जानू, तुला कळतंय का? नको ना जाऊस तिथे, रिस्की आहे ते खूप. विश्वा, मला जयंतला भेटायला जावंच लागेल. अगं पण जानू ऐक ना. विश्वा, तू मला कितीही थांबवायचा प्रयत्न केलास ना तरी त्याचा काहीही उपयोग नाहीये. मी जयंतला भेटायला जाते. अगं तुला का कळत नाहीये? तू एकटी तिथे जाणं खूप रिस्की आणि मी तुला ती रिस्क घेऊ देणार नाहीये. तू कुठे जात नाहीयेस, दॅट्स इट. विश्वा, तुला का कळत नाहीये? हे बघ, जर का जयंतला मला माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचं असेल ना तर मला त्याला भेटायला जावंच लागेल. मी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवते. तू फक्त वेळेवर मी सांगितलेल्या गोष्टी कर. आणि आता तू इथे थांबू नकोस, तू जा बघू. हो ना यार जानू, प्लीज. या सगळ्यात तुला काही झालं ना तर मी नाही माफ करू शकणार स्वतःला. विश्वा, मला काहीही होणार नाहीये. डोंट वरी. तू जा. ठीक आहे. रेणुकाताई, मला माहिती आहे हे म्हणणं खूप सोपं आहे की सावरा स्वतःला. पण अहो, जे घडायचे ते घडून गेलंय. ते दुःख तर पचवावं लागेलच. हे बघा, पण तुम्ही एकट्या नाही आहात. भावना, सिद्ध तुमच्या बरोबर आहे. आमचं अख्खं कुटुंब आहे. तुम्हाला कधी काही बोलावं असं वाटलं तर एक फोन करा, ताबडतोब येईन तुम्हाला भेटायला. रेणुकाताई, तुमची दोन्ही मुलं खंबीर आहेत. आता तुमच्यावर 2 जबाबदाऱ्या आहेत. आता मुलांची आई आणि बाबा दोन्ही तुम्हीच आहात. आता हे अश्रू आवरावे लागतील तुम्हाला. आणि तुम्हाला एक सांगू का, संपतराव आता या जगात नसले तरी जिथे कुठे आहेत तिथून त्यांचं तुमच्यावर लक्ष असणार आहे. अशा रडत राहिलात तर त्यांच्या आत्म्याला शांती नाही हो मिळणार. आणि हे बघा, देव न करो, पण कधी वेळ आली तर तुम्हालाच तुमच्या मुलांचा आधार व्हायचा आहे, हो की नाही?
हे आम्हाला सोडून जातील असं मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. रेणुकाताई, अहो काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता जे झालं ते लक्ष्मी देवी, मी आलात. नाही म्हणजे स्वतः पलीकडचं जग तुम्हाला दिसलं म्हणायचं. आपल्या मुलीच्या सासरी काय चाललंय काय नाही हे आत्ता कळलं नाही तुम्हाला. कशात तुम्ही? कशी असणार. आधी नवऱ्याचं जाणं पचवलं आणि आता मुलाचं जाणं बघावं लागलं. आधी वाटलं होतं की नियतीनं हा काय खेळ मांडलाय आमच्याशी, पण नाही लक्ष्मीबाई. तिच्यावर आम्ही विश्वास ठेवला ना, तिनंच माझ्या संपतचा छू घेतला. त्या चांडाळीला परमेश्वर कधीही माफ करणार नाही. बघा तुम्ही. हा बस 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 बस. तुमच्या या खोट्या आणि दिखाऊ सांत्वनाची मला गरज नाही आहे. सिद्धू, राहू दे. अरे झाल्या घटनेमुळे त्या खूप दुखावल्या गेल्यात. त्यांचा मुलगा गेलाय रे. त्यांचं दुःख मी समजू शकतो. तू त्यांना काही बोलू नकोस. की बघ, आता तुम्ही दोघांनी एकमेकांची आणि घरातल्या सगळ्यांची काळजी घ्यायची. एकमेकांची काळजी घ्या. काही लागलं तर फोन कराल. हा भावना, आम्ही आहोत. काळजी घ्या. मंगळसूत्र पॉकेटमध्ये. हो, मोहनचं सगळं सामान आणलं. येस, आता फक्त जानू यायची बाकी आहे. पण जानू का नाही आली अजून?